आनंद आहे. म्हणजे 2019ला डॉयचे बँकने एक रिपोर्ट प्रकाशित केला होता. त्यात त्यांनी असं म्हटलं होतं की देशामध्ये जे इन्फ्रास्ट्रक्चरचे बिग तिकीट प्रोजेक्ट चालले आहेत त्यापैकी 49% प्रोजेक्ट एकट्या महाराष्ट्रामध्ये आहे. मी तुम्हाला दाव्याने सांगतो, द नेक्स्ट रिपोर्ट ऑफ द डॉयचे बँक विल सेज द सेम. आता पुन्हा डॉयचे बँकने जर रिपोर्ट काढला तर तो रिपोर्ट हाच सांगेल की देशातले जे बिग तिकीट प्रोजेक्ट्स आहेत इन्फ्रास्ट्रक्चरचे त्यातले 50% प्रोजेक्ट एकट्या महाराष्ट्रात सुरू आहेत. एक क्युरियोसिटी म्हणून पुणे एअरपोर्ट बद्दल आम्ही सगळ्यांनी लहानपणापासून ऐकलं की कधी ना कधी होणार. हा खरंच होणार का आणि तुमच्या ह्याच कारकिर्दीत होणार का? फार चांगला प्रश्न तुम्ही विचारला. लोक असाच प्रश्न मुंबई एअरपोर्ट बद्दल विचारायचे, तो मी करून दाखवला. लोक असाच प्रश्न ट्रान्स हार्बर लिंक बद्दल विचारायचे, कारण ट्रान्स हार्बर लिंक ची संकल्पना GRD टाटांनी 60 मध्ये तयार केली, पण तो आपण तयार करू शकलो. लोक असंच कोस्टल रोड बद्दल देखील बोलायचे. मी ज्यावेळेस समृद्धी महामार्गाचं पहिलं प्रेझेंटेशन केलं तर माझ्या काही मित्रांसहित अनेकांनी मला वेड्यात काढलं होतं की असं होणार आहे का, असे रस्ते होतात का. मी राज्यभरातल्या संपादकांना बोलवून त्यांच्यासमोर प्रेझेंटेशन केलं होतं. त्यावेळेस त्यातल्या काही संपादकांनी मला कानात सांगितलं होतं की चांगला प्रकल्प आहे, झाला तर बरं होईल. त्यांना माहिती होतं होणार नाही आहे, पण तो झाला. त्याच्यामुळे किंवा वाढवणचंच मी आपल्याला सांगितलं की 90 साली बंद झाला होता. मी 2017 साली नव्याने राईट ऑफ वे शोधून काढला आणि सुप्रीम कोर्टापर्यंत जाऊन परमिशन आणली आणि आज तो वाढवण बंदर होता. त्यामुळे तुम्ही हे लिहून घ्या, पुण्याचा नवीन एअरपोर्ट होणार म्हणजे होणार. अगदी मनापासून धन्यवाद. मी शेवटून दुसरा प्रश्न आहे याच्यानंतर. पण एक गोष्ट सांगतो, पुणे हे महाराष्ट्राचं खरं म्हणजे ही सांस्कृतिक राजधानी देखील आहे, ही मॅन्युफॅक्चरिंग राजधानी देखील आहे, ही एक प्रकारे टेक्नॉलॉजी राजधानी देखील आहे. पण पुण्यामध्ये प्रोजेक्ट करणं फार कठीण आहे. असं होणार नाही, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर सुद्धा इथंच आहे. नाही, त्यांना माहिती आहे बिचारांना. कारण काय आहे की जिथे अनेक बुद्धिवंत लोक असतात त्यांच्याकडे इतक्या आयडियाज असतात आणि प्रत्येकाला हे दाखवायचं असतं की दुसऱ्याची आयडिया कशी खोटी आहे. आम्ही आर्ग्युमेंट्सवर भर देतो, ऍक्शनवर द्यायला पाहिजे असं खरं तर आम्ही आता ठरवतो. एक शेवटून दुसरा प्रश्न असा आहे की महाराष्ट्राच्या बद्दल बोलताना आपण सांस्कृतिक वारशाबद्दल सतत बोलतो, गड किल्ल्यांबद्दल बोलतो, संत परंपरेबद्दल बोलतो आणि परदेशात आपण ज्यावेळी पर्यटनासाठी जातो त्यावेळी ते सांस्कृतिक वारसा त्यांचा इतिहास दाखवतात. पण तीच बाब महाराष्ट्रात आल्यानंतर मुंबईतनं येणारा पर्यटक पटकन दुसऱ्या राज्यामध्ये जातो असं होतं. $1 ट्रिलियन इकॉनॉमीचा विचार करताना तुम्ही ह्या एकूण महाराष्ट्राचा वारसा आणि पर्यटन याच्याकडे कुठल्या नजरेनं बघता? मला असं वाटतं की हे अगदी खरं आहे. आपला सांस्कृतिक वारसा हा इतका समृद्ध आहे की तो खरं म्हणजे लोकांना जर आपण दाखवू शकलो तर परदेशी देशी सगळ्या प्रकारच्या पर्यटकांकरता तो एक अत्यंत महत्त्वाचा असा वारसा आहे. आपण गड किल्ल्यांचं बोललात म्हणून मला सांगितलं पाहिजे की मागच्या काळामध्ये आपण रायगडाचं रिस्टोरेशन सुरू केलं. पहिल्यांदा रायगडावर इतक्या वर्षानंतर ॲक्च्युअल काम झालेलं आपण बघितलंय. इतकं उत्खनन झालं, तिथे कामं झाली, अजूनही ती चालली आहेत. अर्थात आपल्या इथले नियम इतके प्रॉब्लेमॅटिक आहेत की वेळ खूप लागतो, त्याला 10-10 वर्ष लागतात. पण आता शेवटी आपल्याला कधी कधी काय असतं की तुमचं चांगलं आहे हे म्हणण्याकरता कोणीतरी बाहेरचं लागतं. आणि म्हणून मी माननीय मोदी साहेबांचे आभार मानेन की मोदी साहेबांनी आता आपले महाराजांचे 12 किल्ले हे युनेस्कोमध्ये त्याचे मॉन्युमेंट म्हणून रिकग्नाइज होण्याकरता नॉमिनेट केले आहेत. खूप त्याच्याकरता प्रयत्न करावे लागतात. हे काही सोपं नाही आहे. म्हणजे त्याच्यात खूप लॉबिंग होतं. किती लॉबिंग होतं सांगायचं असेल तर मी स्वतः देखील जाणार आहे, ते लॉबिंग करण्याकरता जावंच लागतं. तर चीनच्या जे काही मॉन्युमेंट्स होतं त्याच्याकरता त्याच्या राष्ट्रपतींनी त्या ठिकाणी जाऊन लॉबिंग केलं. इथे आता मोदीजी आपल्याला मदत करतायत, संपूर्ण केंद्र सरकार करताय. पण अशा प्रकारे ज्या गडकिल्ल्यांचा इतिहास आहे, ज्यांचं स्थापत्यशास्त्राचं जे नमुने आहेत किंवा पाणी जलसंवर्धनाचे नमुने आहेत, यांना युनेस्कोचा टॅग लागल्याबरोबर ते वर्ल्ड मॅपवर येतात आणि मग लगेच परदेशी पर्यटक तुमच्याकडे आल्यानंतर जेव्हा शोधायला लागतात ते युनेस्कोची साईट म्हटल्याबरोबर ते त्या ठिकाणी जातात. सो या सगळ्या गोष्टी ज्या आहेत,
आता बघा, पंढरपूरची वारी बघण्याकरता मोठ्या प्रमाणात विदेशी लोक यायला लागले. आपल्या मुंबईला विसर्जन जे आहे त्या विसर्जनामध्ये मोठ्या प्रमाणात विदेशी पर्यटक यायला लागले. किंबहुना एक आपण त्यांच्याकरता मोठी गॅलरीज तयार करतो आणि काही तर साऊथ ईस्ट एशियन कंट्रीजमधनं येतात. ते लोक त्या ठिकाणी आपली आरती करतात, त्यांनी शिकून घेतली आहे ती आरती. सो हे जे आपलं कल्चरल हेरिटेज आहे, आपलं ही जी काही सांस्कृतिक आपला हा जो ठेवा आहे हा निश्चितपणे विकसित केला पाहिजे. आणि त्यासोबत हे जे सगळे आपले स्पॉट्स आहेत, दुर्दैवाने म्हणजे यात आमचंही कुठेतरी कमतरता राहिली की पंढरपूरसारखं क्षेत्र आपण विकसित करू शकलो नाही अजून. म्हणजे ज्या प्रमाणात केलं पाहिजे, तुळजापूरसारखं क्षेत्र ज्या प्रमाणात केलं पाहिजे आपण करू शकलो नाही. आपले ज्योतिर्लिंग आहेत, या ज्योतिर्लिंगांना ज्या स्तरावर आपण नेलं पाहिजे ते नेऊ शकलो नाही. आमचा यावेळी प्रयत्न असणार आहे की त्या ठिकाणी ते करायचं. अगदी शेवटचा प्रश्न आहे. आपण 2029 मध्ये बसलो आहोत अशी कल्पना करा, तुम्ही पुन्हा आलात अशी कल्पना करा. महाराष्ट्र कुठं असेल असं तुम्हाला वाटतं? मला असं वाटतं की 2029 मध्ये महाराष्ट्र हा सगळ्या क्षेत्रांमध्ये पहिल्या क्रमांकावर असेल आणि देशाचं ग्रोथ इंजिन म्हणून, म्हणजे 5 ट्रिलियन इकॉनॉमी असो, 7 ट्रिलियन इकॉनॉमी असो, त्याचं ग्रोथ इंजिन म्हणून महाराष्ट्र हा काम करताना आपल्याला दिसेल. आणि मला विश्वास आहे की ज्या प्रकारचं ट्रान्सफॉर्मेशन चाललेलं आहे त्यामुळे सामान्य माणसाची जी काही स्वप्न आहेत ती स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न हा पुढच्या 5 वर्षामध्ये आपण करू. कुठल्याही राज्याच्या लाईफ सायकलमध्ये 5 वर्ष हा मोठा काळ नसतो, पण ट्रान्सफॉर्मेशनची सुरुवात करण्याकरता 5 वर्ष हा मोठा काळ आहे. त्यामुळे मी तुम्हाला एवढं सांगतो, 2029 साली तुम्ही ज्यावेळेस मला पुणे पब्लिक पॉलिसी फेस्टिवलमध्ये बोलवाल त्यावेळी पहिल्या वर्षी ज्या ज्या गोष्टी मी बोललो त्या त्या केल्या की नाही असा तुलनात्मक तक्ता आपण ठेवला तर जे जे बोललो ते ते झालेलं आपल्याला दिसेल. थँक्यू व्हेरी मच. योगेश, आपल्या उपस्थितांकडनं जे प्रश्न आले असतील ते घ्यावेत अशी विनंती मी योगेशना करतो. थँक्यू. आतापर्यंतच्या साधारण पाऊण तासाच्या या मुलाखत वजा संभाषणांमधून आमच्याकडे आलेल्या शेकडो प्रश्नांना बऱ्याच प्रमाणामध्ये त्यांनी कव्हर केलेलं आहे. त्यामुळे त्याचं रिपिटेशन टाळण्यासाठी म्हणून